पार्टी असो किंवा कार्यक्रम, सर्वांचा ठरलेला मेनू म्हणजे पावभाजी. व जास्त प्रमाणात करताना प्रमाण किती घ्यावं याचा अंदाज येत नाही. म्हणूनच आज आपण 10 ते 12 लोकांसाठी मस्त चमचमीत कमी वेळात झटपट पावभाजी करतोय. जास्त प्रमाणात करताना चव बिघडू नये म्हणून नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स दिल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण कुकरमध्ये पटकन काही मिनिटात तयार होणारी पावभाजी बनवतोय. खरं सांगते, या पद्धतीत तुम्ही पावभाजी केली ना, चवीला सुद्धा खूप छान होते. त्यामुळे रेसिपी नक्की करून बघा. चला तर मग वजनी आणि वाटीच्या प्रमाणात साहित्य बघूयात. पावभाजी करण्यासाठी भाज्या काय काय घेतले ते मी सांगते. तर इथं मी 1.5 किलो बटाट्याच्या अशा मोठ्या फोडी करून घेतलेत आणि 3 वाटी कांदा मी असा चिरून घेतलाय. अर्धी वाटी शिमला मिरची तिच्या बिया काढून बारीक चिरून घेतलेत. 1 वाटी इथं मी फ्रोझनचा वाटाणा घेतला आहे. तुम्ही जर सुका वाटाणा वापरणार असाल तर तो सुका वाटाणा 8 ते 9 तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि मगच कुकरला शिजवा, म्हणजे तो पटकन शिजला जातो. त्याचबरोबर 1 वाटी टोमॅटोच्या अशा मोठ्या फोडी केल्या आहेत. 2 वाटी फ्लावर मी त्याचे देठ काढून फुलं तोडून घेतली आहेत आणि फ्लावर मी गरम पाण्यात 5 मिनिट ठेवलेला, त्यामुळे त्याचा उग्र वास निघून जातो. हे झालं भाज्यांचं प्रमाण. तरीसुद्धा स्लाइड बघा साहित्यांची, त्यात मी डिटेलमध्ये वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण दिले आहे. भाज्या शिजवण्यासाठी इथं मी हा 5 लिटरचा कुकर घेतलाय. त्यामध्ये मी भाज्या शिजवते. पण जर तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर नक्की वापरा. 8 लिटरचा असेल तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटाट्याच्या फोडी, कांदा, शिमला मिरची, वाटाणा, टोमॅटो आणि फ्लावर. त्याचबरोबर यामध्ये घालू अर्धा चम्मच हळद,